पहिलाच चेंडूवरती तसे तरी हलू दिलं नाही कुणाल यांनी. त्या बात आहे, सुपर गोलंदाजी, भेदक मारा. अटीतटीच्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करायची असते. पुन्हा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. तर इथे डॉट बॉल सर दोन चेंडू निर्धाव टाकलेले ते कुणाल यांनी. पुन्हा एकदा ब्लॉकवर टाकले चेंडू. बादची काढायला लागली. चेंडूसाठी यशाच्या मागे बरोबर एकदा घेतली जाईल. संघाचा खाता उघडतो एका धावेने. अप्रतिम गोलंदाजी करतो कुणाल, भेदक मारा करतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करावी तो या गोलंदाजीकडे पाहिल्यावरती कळतं. निर्णायक सामना आहे. या सामन्यातील विजेता संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र फेरीमध्ये जाणार, सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. या सामन्यातील विजेता संघ बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल. कुणाल सज्ज. हो, थोडासा सोयर मारा. पुन्हा एकदा बाहेर काढलेली गोलंदाजी. अवंतर चेंडू वाईटच्या रूपात. थोडासा रनअप चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागून सज्ज होतो कुणाल. सामना करतो तो विशाल. मोठा चेंडू क्लिक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला डीप स्क्वेअरला सीमेवरती खेळाडू तैनात आहे. 2 धावा घेऊन पूर्ण केल्या जातील. धावचूक करण्याचा प्रयत्न, परंतु क्रीज मध्ये विशाल सुरक्षित. 2 धावा पूर्ण केल्याची धाव संख्या होते ती 4. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी कार्पेट शॉट पाहायला मिळतात डीप स्क्वेअरला, परंतु खेळाडू तैनात आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल विशाल याला. धाव संख्या होते ती 4. स्क्वेअर मारा. अवंतर चेंडू वाईटच्या रूपात. थोडासा दबाव असतो अटीच्या सामन्यामध्ये, प्रेशर असतं, पण ते प्रेशर तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी करतो. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते कुणाल यांनी. ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू. धावचूक करण्याचा प्रयत्न, इथे खराब फेक. फलंदाज सुरक्षित मैदानात. एकदा पूर्ण केली जाईल. धाव संख्या होते ती 5-6. सातत्याने यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय तो. तो म्हणजे कुणाल. हो, मिडविकेट दिशेला टोललेला चेंडू होता. बॅटची कडा लागली. चेंडू मात्र खेळाडूच्या हातात दिसतोय. धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक समाप्त होते एका धावेने. धाव संख्या होते ती 7. अवघ्या 7 धावा खर्ची केल्यात ते म्हणजे कुणाल यांनी. सलामीर जोडी. निजे संघाचे अजय पाटील यांचे सुद्धा आगमन झालंय. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने, तिसऱ्या चषकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो.
आणि त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्यांनी व्यासपीठावर येते अजय पाटील सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतो सूरज. म्हणजे वसारगावचं सांगायचं म्हणजे चारही गोलंदाज खंडी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हो अपिच डिलिव्हरी एअर पिच आणि तर मात्र झेल टिपला जाते. गडी होते बाद. नितेश यांच्या रूपात कर्णधार माघारी परतते. गडी बाद. जोरदार फटका टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु फसला. चेंडू हवेत उंच गेला त्यामुळे त्याला दिशा मिळाली नाही सीमापार जाण्याची आणि त्यामध्ये सिंतेशने आपली विकेट गमावली. पहिला धक्का बसून नियोजक संघाला. सामना करतो तो सचिन. सुंदर कटक्याची लूट आणि दुसऱ्या चेंडूवरती पायचित लेग बिफोर विकेट. पंचांकडे अपील. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलंय. फलंदाजाला ढालले ते माघारी. LBW पायचित. गडी बाद. केल्यानंतर आकाशाकडे बोट दाखवलं आणि माघारी धाडलं ते फलंदाजाला. आला पायरी माघारी जावं लागतं त्यामध्ये सचिनला. सगळ्यांनी पाचन घेतली. संतोष टोलवण्याचा प्रयत्न फटका चुकला. चेंडू गेला तर आकाशात आणि चेंडू थेट लावण्यात सीमारेषे बाहेर येते. झणझणीत खणखणीत षटकार. नाही चोख प्रत्युत्तर दिलंय. चेंडू टोलाने तो थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धाव झाली ती 13. पण आता यॉर्कर लेनचा चेंडू सातत्याने यॉर्कर लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सूरजकडे. आता मात्र आला तो विशाल. जर विशालने गेल्या सामन्याप्रती फलंदाजी करून सामनावीरात किताब पटकावला होता तो सामना करतो सूरजचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो विशालसाठी. आपल्या लेग स्लिप आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. गली टिप पॉइंट मिड ऑन मिड ऑफ खळून चेंडू डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट येते मात्र तिसऱ्या पंचांकडे सॉफ्ट सिग्नल दिलाय पंचांनी परंतु तो पाहावा लागेल. पंचांनी थेट तिसऱ्या पंचांकडे निर्णय धाडलाय.
आणि अशा तऱ्हेने धावत होते ते विशाल डायरेक्ट प्रतिम थ्रो कोणी मारला संदेश पाटील यांच्या हातातून अप्रतिम फेकला पाहिजे थेट चेंडू आदळलाय. आणि फलंदाजीला आला तो संदेश. अप्रतिम गोलंदाजी करतो तो. हो वर करण्याचा चेंडू खणून चाललाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी ती धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. दोन धाव घेतलेल्या चेंडू वरती धाव होते ती 16. षटक समाप्त होते एका धावेने 2 धावेने. धावसंख्या होती ती 16. 3 गडी बाद 16. दोन षटक पूर्ण झाले. धावसंख्येसाठी 16. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी. 16 धावा अंकित आहेत. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पडले संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर घेसर संघाचे संघनायक आपण आल्याची नोंद करायची आहे, कारण आपण या सामन्यात लगेच ड्रॉ करणार आहोत. पडले आणि घेसर हे 2 संघाचे क्वालिफाय झाले 2 दिवसामध्ये. त्यांनी आल्याची नोंद करायची आहे. निळजेचे खेळाडू अजय पाटील यांचे आगमन झाले. आयोजकांकडून एक सूचना आली आहे की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. अजय पाटील आपलं स्वागत आहे या तिसऱ्या चषकामध्ये. आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. गोलंदाजी पाचारण केले ते उदय. अपयश टोलवलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेला सीमारेषेजवळ आणि तो मात्र येतो तो चौकार. सीमारेषेच्या बाहेर चौकारच्या रूपामध्ये संदेश येणे. शाबाद चेंडू भिरकावला तो बाउंड्रीला पण तुझे खेळाडू पाहण्यात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी लागते पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळतील. मोल नशा धावसंख्या 22. फेल केलेला फटका होता परंतु जे खेळाडू तैनात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा महत्वपूर्ण अडवल्या. कधी आपल्याला चौकार पाहायला मिळाला असतं परंतु तिथे खेळाडू तैनात आहे. 2 महत्वपूर्ण धावा त्याने आपल्या वसार संघासाठी वाचवल्या. धावसंख्या होती ती 22. आणि अपील करण्याचा प्रयत्न चेंडू थेट आदळते. परंतु एक धाव घेतली जाईल. धावसंख्या होते ती 23. बॉक्समध्ये टाकलेला चेंडू होता. थेट चेंडू पायावर आदळला. हा पाठी अपील होता. मानेरेचे पिंट जोशी कुठे असतील त्यांनी त्वरित यायचंय. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. आणि इथे बाउंड्रीच्या बाहेर चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर येतो तो दणदणीत षटकार.
डीप फाईन लेगच्या दिशेला संतोषाच्या बॅटमधून अप्रतिम फटका लपेटला. संधी दिली हात मोकळा करण्याची आणि ती पुरेपूर संधीचा फायदा घेतला संतोष यांनी. पुन्हा एकदा डोलावायचा प्रयत्न. इथे मध्ये 2 धावा घेतल्या जातील सन्मानजनक. 31 स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतो तो म्हणजे उदयाचा. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आद्या तो थेट फलंदाजाच्या अंगावरती एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या होती ती 32. 3 षटकांचा कालावधी समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 32. .67 सरासरीने धावसंख्या कुठल्या त्या म्हणजे नियोजन संघाने. धावसंख्या होती ती 32. त्याला सामना स्पीडअप करा लवकर. आणि आता प्रत्येप्रमाणे पाचारण केले ते ऋषिकेशला. ऋषिकेश आता समजा आपल्याला पहिला एक चेंज पाहायला मिळतो उदयच्या रूपात आणि तोच षटक ते उदयचं षटक आपल्याला महागात पडलेलं. तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या उदयने. कदाचित तोच बदल निर्णायक पडतो की काय ते बघावं लागेल सामन्यामध्ये. चौथ्या मार्गस्थ ऋषिकेश मेडुकेच्या दिशेला टोला चेंडू कार्पेट शॉट. परत इकडे खेळाडू पहिल्यांदा सीमारेषेजवळ 2 धाव पूर्ण केले जातील. संतोष फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा टोलायचा प्रयत्न होतोय आणि थेट चेंडू होतो मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला सीमारेषेबाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा त्या टोलाची पुनरावृत्ती. तिकडे चेंडू. तोच टप्पा तोच षटकार. तोच रिझल्ट. 2 चेंडू 2 षटकार. येतो मात्र धावसंख्येत भर पडते ती 6 धावांची धावसंख्या होती ती 46. 46 ऑन द स्कोर बोर्ड.
अजूनही शेवटच्या षटकात 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती काय होतं ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला चेंडू जातो थेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा येतो षटकार. इथून बघायला असंच वाटतं की संतोष काय नेट प्रॅक्टिस मध्ये सिक्सरची प्रॅक्टिस करतो की काय असं वाटतं. सतत 3 चेंडू सलग 3 चेंडू 3 षटकार. पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू पुन्हा एकदा डाळला येतो सीमारेषेच्या बाहेर येतो तो फाईन लेगच्या दिशेला षटकार. सलग 4 चेंडू 4 षटकार ठोकले ते म्हणजे संतोष यांनी. सलग 4 चेंडू 4 षटकार ठोकले ते संतोष यांनी. आणि शेवटचा चेंडू असणार या षटकातला. थोडस गोलंदाजामध्ये दडपण असतं की फलंदाज प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकतोय. डीप झालेला चेंडू 100 खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. एकाच धावती समाधान मला धाव संख्या होती 59. 60 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे वसार संघ गावदेवी वसार संघासमोर. उत्कृष्ट फलंदाजी भेदक फलंदाजी केली तडाखेबाज फलंदाजी केली संतोष यांनी. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे संतोष यांनी. आणि 43 धावांची खेळी करून आपल्या संघाला सन्मानजनक अतिशय भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवले तर संतोष यांनी. 59 धावा केल्या तर 60 धावांचं लक्ष असेल तर गावदेवी वसार संघासमोर. तर पाहावं लागेल गावदेवी वसार संघ या धावसंख्येचा पाठलाग कसा करतो कसा उत्तर देतो.
मार्कवर संघाचा संघनायक नितेश पाटील. दोन्ही खेळाडू ऑन साईडला आहेत. एक डीप मध्ये प्रितेश लॉंगॉनला, एक डीप स्क्वेअर लेग. स्ट्राईक गेला नितीन म्हात्रे, नॉन स्ट्राईक गेला कुणाल गडगे. थर्ड मॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ थोडासा वाईड शुभ आहे आणि फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लेग गली आहे. पहिला चेंडू नितेशचा. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू, लेग कटर बॉल खूपच बाहेर निघतोय आणि पंचांचा इशारा देतो म्हणजेच वाईट बॉलचा. वाईटच्या स्वरूपात हा धावाचं इथे खातं उघडलं जात आहे. एक धाव, धावसंख्या धावफलकावर वाईटच्या स्वरूपामध्ये. लेग कटर बॉल हे त्याचं खास अस्त्र आहे नितेश पाटीलचं. पुन्हा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुढचा चेंडू नितेश पाटीलचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू चांगला राईज होतोय. अपेक्षेपेक्षा चेंडू आपण बघितलं की त्या ठिकाणी फलंदाजाच्या रेंजमध्ये येत नाहीये आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय. रिव्हर्स स्ट्रोक इथे ऑफर केली होती पण टायमिंग नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर काय धडाकेबाज फलंदाजी केली होती नितीन म्हात्रेने मोठी देसाई सारख्या संघाच्या विरोधात. 32 धावांची खेळी अवघ्या 8 चेंडू सामना संपवला होता. बॅकफुटला गेला, कट करण्याचा प्रयत्न, ऑन द टोस उभा राहिला तर तेव्हा एक क्विक सिंगल कंप्लीट होईल. यशाच्या मागे संतोष होता. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे मात्र मिळेल फलंदाज नितीन म्हात्रेला. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता पण तो गॅप शोधू शकला नाहीये. एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. जोपर्यंत चेंडू कव्हर होईल संतोष कडून तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्या धावफलकावर 2. स्ट्राईकला पहिल्यांदाच कुणाल गडगे. नितेश. दोन्ही बॅट्समनसाठी वेगवेगळी फिल्डिंग पोझिशन आहे. पुढचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. चेंडू विकेट किपर बीट झालाय पण एक्स्ट्रा काही मिळणार नाही. फक्त एकदा वाईडच्या स्वरूपात मिळेल. लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. दोन आता आपण बघतो की त्या ठिकाणी वेगवेगळे खेळाडू वेगळ्या दिशेला आहेत. जेव्हा स्ट्राईक एंडला नितीन म्हात्रे होता तेव्हा दोन्ही खेळाडू ऑन साईडला, एक लॉंग ऑन एक मिड विकेट होता पण मात्र एक खेळाडू थोडासा वाईडी शुभा केला लॉंग ऑफला आणि एक डीप मिड विकेटला आहे. थोडासा वाईडी शुभ आहे. पुढचा चेंडू कुणालसाठी. पुन्हा त्या चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. वेग प्रचंड होता, दिशेवर नियंत्रण नाहीये आणि सलग 2 चेंडू त्याने वाईट टाकले. धावसंख्या धावफलकावर 4. एक सेटअपचा सुद्धा भाग असू शकतो. बघायचंय डोक्यामध्ये नक्की काय चाललंय नितेशच्या. 2 वाईड. आता मात्र सर्कलच्या आतमधला खेळाडू थोडासा डायव्हर्ट केलाय आणि डीप मधला खेळाडू ऑन साईडला म्हणजे लॉंगॉनला सेट केलाय नितेशने. चेंडू ऑन साईडला थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्रक्षक डीप मध्ये लॉंगॉन चेंडू कव्हर करण्यासाठी येतोय आणि जसा क्षेत्रक्षक लागला तसा चेंडू टाकलाय नितेशने. एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या धावफलकावर 5. आतापर्यंत एकूण 3 वाईड, 2 सिंगल, 1 डॉट. या षटकामध्ये 5 धावा धावफलकावर. लक्ष 60 धावांचं आहे आणि प्रशिक्षकामध्ये 15 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. ऑन साईडला फॉलिंग स्वीप क्षेत्रक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये जज करतोय पण थेट खेळाडूच्या हातामध्ये. टायमिंग चांगलं झालं होतं पण ताकद थोडीशी कमी पडली आणि पहिलाच धक्का लागला. पहिली विकेट काढली कॅप्टनने. नितीन म्हात्रे बॅक टू डग आउट. वसार संघाने
बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन सूरज दुधकर बॅटिंगला येतोय मैदानावर. समोर पुन्हा एकदा नितेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन धावसंख्या 5, एक गडी बाद. मिस टाइम, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे सूरजचा आणि 2 धावा तो इझिली कंप्लीट करेल या चेंडूवर. 2 धावांनी स्वतःचं खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येला आकार देत धावसंख्या धावफलकर आपण बघतो ती म्हणजेच 7 धावा. 7 लॉस ऑफ 1. 60 धाव्यांचं लक्ष आहे वसार संघासमोर. त्यापैकी अजून आतापर्यंत 7 धावा अंकित झाल्यात. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. षटकातला पुढचा चेंडू नितेशचा. रिदम मध्ये थोडंसं प्रॉब्लेम, रनमध्ये प्रॉब्लेम. पुन्हा मागे जावं लागतंय नितेशला. दोन्ही खेळू ऑन साईडला डीप मध्ये सेट केलेत सूरजसाठी. एक डीप विकेट आणि एक लॉंग ऑन. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 2 पायाच्या मधून चेंडू यष्टीच्या किंचितच्या बाजून निघून जातोय थेट विकेट किपर कडे. व्हेरी गुड डिलिव्हरी. डॉमिनेट करणारा चेंडू होता तो. भरपूर आले या षटकामध्ये तरी सुद्धा मात्र जेमतेम 7च धावा धावफलकर अंकित झालेले आहेत. आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वसार संघ धावसंख्येचा पाठलाग किती करताना 60 धावांचा अवघ्या 7 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल अँड 53 रन्स टू विन. जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार. चला पडले संघ आणि गेसर संघ अजूनही कोणीच रिपोर्ट केलेलं नाहीये. ताबडतोब रिपोर्ट करायचा. आपण आल्याची नोंद करायची आहे. पडले घेसर यास एका संघाने रिपोर्ट केलेला आहे. प्रत्येकाकडे आता नवीन नवीन टी शर्ट्स आहेत, नवीन नवीन कलर्स आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं नक्की कुठला संघ तिथे उपस्थित राहिलाय. त्यामुळे एकाने इथे या. गोलंदाजीला सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये करण. राऊंड विकेट. ओ पॅरलल स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे आणि थेट सीमारेषे बाहेरच षटकार. कुणाल गडगेचा 2 खेळांच्या गॅप मधून हा चेंडू एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार षटकार आणि पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे वसार संघाकडून. पुढचा चेंडू करणचा. मानेरेगा वहिनीकडून गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 2 मध्ये कुणालसाठी. ओ हा सुद्धा चेंडू आपण बघतोय ऑन साइडला गॅप मध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 हिट 2 6 इन अ रो षटकार. दबाव पूर्णपणे दूर केलेला आहे. गेसर संघाने रिपोर्ट केले. पडले संघ आपण सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट करा कारण या मॅच मध्ये विजेत्या संघासोबत आपण लगेच ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आय थिंक पडले संघाने सुद्धा रिपोर्ट केलंय. चला येऊन इथे थांबायचं आहे पडले संघाच्या खेळाडूने. गेसरच संघ आहे. गुड. 2 चेंडू 2 षटकार. सुरुवात चांगली केली आहे. आता ऑन साइडला पुन्हा एकदा पॅरलल पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदम मिळेल पण कॉन्फिडन्स वाढला आहे अशा म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकार मारले, एक सिंगल आली. 13 धावा आतापर्यंत आलेल्या षटकामध्ये. धावसंख्या 20 झाली धावफलकावर. 40 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. 60 धावांचा टार्गेट डोळ्यासमोर आहे वसार संघाच्या आणि बघायचं कुठला संघ पोहोचतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये.
लेफ्ट हँडरसाठी सुरजसाठी एक लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक वाईडिश लॉंग ऑन. हळूहळू खेळ प्रीते सरकतो त्या ठिकाणी. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय आणि एक एक्स्ट्रा कव्हर आहे. बाकी सर्व खेळाडू विकेट किपरच्या मागे आहेत. पुढचा चेंडू सुरजसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. वॅकेंट एरिया आहे आणि चेंडू निश्चितच निघून जाईल सीमारेषे बाहेर. डीप पॉइंटला चौकार. पुढचा चेंडू करंटचा. राऊंड विकेट. मिस टाइम झाला थोडासा. फटका दिली क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूसाठी. चेंडूच्या खाली जज करतोय. जजमेंट चांगला आहे. झेल पकडलाय आणि विकेट मिळाली मोठी. सुरेश दुधकर बॅक टू डक आउट. कपिल फुलोरे येतोय. कुणाल गडगे चांगल्या टच मध्ये आहे. विकेटच्या अगोदर आपण बघितलं एक चौकार सूरजने आपल्या बॅटमधून दाखवला होता. कुणाल गडगे चांगल्या टच मध्ये 14 वर तो खेळतो. 2 षटकार आणि 2 सिंगलच्या मदतीने. नितीन तंबूत परतला. फक्त एकच धाव करू शकला. सूरज तंबूत परतलाय. 4 धावा आणि एक म्हणजे एक चौकार आणि एक डबल. 6 धावा त्याने अंकित केल्या. आणि बघायचं तर मात्र बॅटिंग मध्ये चांगली साथ देणं किंवा पार्टनरशिप बिल्टअप करणं हे इम्पॉर्टंट आहे. कुणाल गडगेच्या सोबत मात्र कशा प्रकारे साथ देईल कपिल फुलोरे यावर लक्ष असणार आहे. 24 धावा अंकित झाल्यात. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 36 धाव्यांची. तेरा चेंडू 36 धावा. ओ हो क्या बात है. उडन खटोला. स्केट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. जे लक्ष होतं ते निश्चितच पार केलंय. म्हणजेच काय 2 षटकांवर 30 धावा अंकित झाल्यात आणि अजूनही 2 षटकांमध्ये करायच्या त्या 30 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला आता मात्र असेल तर कुणाल गडगे. मनाल पाटील आता बोलिंग मार्कवर येतो षटक क्रमांक 3 मध्ये. मनालने आतापर्यंत इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. या मुवमेंटला ही गोलंदाजी कंटिन्यू होणं किंवा तो जो परफॉर्मन्स त्याने अगोदरच्या 2 मॅच मध्ये दिलाय तो कंटिन्यू करणं हे इम्पॉर्टंट आहे. संगतीच अपेक्षा करतोय मनालकडून. आणि बघायचं काय उत्तर असेल ते स्ट्रायकिंगला कुणाल गडगे या बॅट्समन कडून. 12 चेंडू आणि 30 ची गरज. केसर संघ इथे ऑलरेडी उपस्थित झालेला आहे. पडले संघ आपण आल्याची नोंद करा. अवघ्या 2 षटकांवर आपण लगेच ड्रॉ करणार आहोत. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये व्यवस्थित टायमिंग नाही करू शकला या चेंडूवर या फटक्यावर. पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू कव्हर चेस करण्यासाठी पुढे सरसावतो. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आपण नकार दिलेला आहे. 2 धाव समाधान मानावे लागेल ते फलंदाजाला. 12 चेंडू 30 करायचे होते. मात्र 11 चेंडू करायचे ते 28.
धावसंख्या 32 धावफलकावर. एका दुसरा मोठा फटका हवाच आहे एका षटकामध्ये, प्रत्येक षटकामध्ये, तर त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. मनाल पाटील कुणाल गडगेसाठी पुढचा चेंडू घेऊन. बॉटम हँडचा वापर खूप चांगला वापर केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करून चेंडूला ड्राईव्ह केलाय. दोनदाचा प्रयत्न सुरू आहे. स्मिते चेंडू कव्हर करून थोडासा फंबल. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवर आणि 2,000 समाधान मानावं लागेल. मनाल सारख्या खेळाडूच्या विरोधात मोठे फटके येत नाहीयेत, पण इंटेलिजंट आपण बघतोय की तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या 2 वेळा. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 34. 34 still required 26 from 10. ऑप्शनच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. वाईट बॉल, दिशाहीन चेंडू. 10 चेंडू 25. 10 चेंडू अजूनही 25 धाब्यांची गरज आहे वसार संघाला. जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल सिद्धिदाई चषकाच्या या अंतिम दिवसामध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. वाईट कुठेतरी झाकवण्याचा प्रयत्न होता. कॉड बिहाइंडचं अपील ज्याप्रमाणे विशालने केलंय. आणि 2 चेंडू सलग आपण बघतोय ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. 2 वाईड मुळे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 36 वर 36. 24 धावा अजूनही हव्यात 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 24 धावा. 10 बॉल अँड 24 टू विन. इव्हन कॉट बँडचं स्ट्रॉंग अपील केलं होतं एसटीच्या मागून विशालने, पण त्याचा काहीच इम्पॅक्ट नव्हता रमाकांत पवार या पंचांवर. पुढचा चेंडू. बॉटम हँड खूप चांगला हाफवाली ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक दूरवर आहे तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉन्फिडेंटली आणि तेवढाच चांगला इथे मात्र बघतोय बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे. दोघी फलंदाज आणि समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. 2 वाईट सुद्धा एक्स्ट्रा आलेले आहेत आतापर्यंत या षटकामध्ये, त्यामुळे धावा चांगल्या 38 धावा धावफलकावर. 22 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 22. 9 चेंडू 22 ची गरज. ऑटोमॅटिकचा वापर फक्त स्टीअर केलाय. खरा फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडू मागे जातोय. 2 धावाचा प्रयत्न निश्चित पुण्याला करणार आणि तेच बघायला मिळतंय. छोट्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. सामना कधीच तुमच्यापासून दूर होत जाईल, कारण बिटवीन द विकेट तेवढे स्ट्रॉंग आहेत. जर मोठे फटके येत नाहीत तर आपण निश्चितच 1ला 2 मध्ये 2ला 3 मध्ये कन्वर्ट करू शकतो. एवढी क्षमता फलंदाजांमध्ये आहे, हे बघायला मिळतंय. चला, पडले संघांना विनंती आहे आपण रिपोर्ट करा. घेसर संघाने ऑलरेडी रिपोर्ट केलंय व्यासपीठावर. या वैभव या आपण व्यासपीठावर. धावसंख्या 40. 20 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 20 धावा. ऑनसेटला प्लेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर नितेश चेंडूच्या खाली. संगणकाने भाग पाडले फटका खेळण्यासाठी आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद. दुर्गेश आला नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. कुणाल गडगेची विकेट मात्र मिळाली. चला कुणाल जरा लवकर बाहेर यायचंय. कुणाल जरा लवकर बाहेर या. स्ट्रायक एंडला दुर्गेश. पुढचा चेंडू मनालचा. हो, पायाच्या मागून एसटी त्रिफळा उद्ध्वस्त. अंदाज पूर्णपणे चुकला, सपशेल चुकला आणि थेट वेळ घेतला एसटीचा. फलंदाज बाद.
2 षटकार, जवळजवळ 4 डबल आणि 2 सिंगल चांगला परफॉर्म केला आपल्या बॅटमधून. वैयक्तिक 22 धाव्यांचं योगदान त्यांनी मात्र दिलं. सूरज बाद झाला. एक चौकारामुळे चौकाच्या मधील 6 धावा बाद करून बाद होतोय. नंतर दुर्ग सुद्धा तंबूत परतलाय. कपिलच्या सोबत आता आल्या फलंदाजीला तो विघ्नेश. स्ट्राईक एंडला कपिल फुलोरे. संतोष पाटील बॉलिंग मार्कवर. ज्या बॅट्समनने 4 षटकार मारले निळ्या षटकामध्ये, आता बघायचं त्याच्या विरोधात काय इथे फलंदाजी होणार आहे बॅटिंग मध्ये फुलोरकडनं. 4 मारले ते 4च्या 4 किंवा त्याच्यातले 2 वसूल करावे लागतील. 6 चेंडू 20. संतोष पाटील. यशाच्या मागे विशाल पवार. स्ट्रायकिंग एंडला कपिल फुलोरे. 6 चेंडूत 20 ची गरज. हो, वेगवान चेंडू, सबमरीन चेंडू, भन्नाट वेग, थोडासा वाईड यॉर्कर, खाली जातोय चेंडू. अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवर येत नाहीये आणि डॉमिनेट करून गेला अक्षरशः. तो स्ट्रायकिंग एंडला कपिल फुलोरेला. पहिलाच बॉल निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू आणि गरज आहे 20 धाव्यांची वसार संघाला. पुढचा चेंडू संतोषचा. ओ, लांबूनच लपेटलाय चेंडू हवेमध्ये पण थेट बाहेर. व्हेरी गुड शॉट, षटकार. जिंकण्यासाठी कपिल फुलोरेचा दुसरा षटकार, दुसरा ब्लास्ट. 4-14चं समीकरण होता उरले मैदानावर. 4 खेळाडू बघतो की ऑन साइडला पेट्रोलिंग करतात बाउंड लाईनवर. तिथून मात्र हा भेदक मारा बघायला मिळाला कपिल फुलोरेचा संतोषच्या विरोधात. ऑन साइडला पुलचा फटका पण थोडासा पॅरल क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. एकदा तिथे पूर्ण केली आहे आणि एखाद्या धावेवर समाधान मानावं लागेल. फक्त एकच धाव. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानावर आणि 13 धावांची आवश्यकता. 3-13. विकेटवर आपण कंपॅरिझन करूया. विकेट आतापर्यंत जेव्हा पहिल्या आपण इनिंग मध्ये बघितलं बॅटिंग, तर 3 विकेट गमावल्या. पण इथे मात्र बॅटिंग असताना 4 विकेट गमावल्या. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला धावा आता चेस कराव्याच लागतील. 3 मध्ये 13 वसार संघाला. स्ट्राईक एंडला विघ्नेश. सचिन. संतोष पुढचा चेंडू, फुल टॉस, मिस टाइम. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. कोण तिथे पोहोचणार, झेल तिथे उडाला आहे आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या आहेत फलंदाजाने आणि स्ट्रायकिंग एंडला फेक अचूक ठिकाणी, फेक होते आहे. बघायचं नक्की काय झालंय. भरपूर कम्युनिकेशन, मिसकम्युनिकेशन, भरपूर सारा मिसकम्युनिकेशन. दोन्ही बॅट्समॅन मध्ये कम्युनिकेशन होतच नाहीये. नक्की स्ट्राईक कोणाला घ्यायची होती, कोणाला थांबायचं होतं स्ट्रायकिंग एंडला. ग्राउंडच्या मध्ये निर्णय आपला काय असेल तो सांगायचा पंचांनी. रन डेड. दोन धावा आपण कंप्लीट करूया या ठिकाणी. यस, 2 धावा आणि 9 धावांची गरज आहे. म्हणजे हा जरा 11 धावांची गरज आहे. 11 धावा.
2 चेंडूने 11 धावा. 2 चेंडूने 11 धावांची गरज आहे. विकेट वसार संघाने जास्त गमावलेले आहेत मैदानावर आणि त्यामुळे कंपल्सरी या चेस करावे लागतील तुम्हाला. 2 चेंडू 11 धावा. 2 षटकारच मारावे लागतील विघ्नेशला स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू संतोषचा. पुन्हा एकदा मिस टाइम. स्वतः संतोष चेंडूच्या खाली आणि विशाल दोघांमध्ये कम्युनिकेशन आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. चेंडूची आणि वसर संघाला करायचे ते 11 धावा एका चेंडूमध्ये. जवळजवळ शिक्कामोर्तब केलं बक्षीपात्र फेरीमध्ये नियोजन संघाने. स्टेप आउट वॉटर शॉट. चांगलं टायमिंग केलं पण तिथे शतक डीप मध्ये उभा आहे. जज करतोय विकेट फॉर संतोष आणि 10 धावेंनी सामना इथे जिंकलेला आहे. तो नियोजन संघाने थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलाय. अभिनंदन.